कुठलेही ओनर काय करतात की एखादं हॉटेल चालू करायचं म्हटलं तर 2-3 हॉटेलला व्हिजिट करतात, बाहेरच्या गोष्टी बघितल्या जातात, तिथं इंटरॅक्शन कसं छान आहे, डिझायनिंग किती छान आहे, पण त्याचा मेन जो पाया असतो तो किचन असतो. त्याचा जो बॅक साईडचा जो एरिया असतो जो तिथं काम करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, ह्या गोष्टी ओनरांच्या लक्षात येत नाही. पण आम्हाला तिथं काय अडचण येणार आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं हे करता, किचनला किती एरियाची जागा सुटली पाहिजे, मोरी किती बाय कितीची पाहिजे, मोरीमध्ये ज्यावेळेस ड्रेनेज जे रॉ मटेरियल पडणार आहे त्याची पाईपलाईन किती महत्त्वाची आहे. तर तुम्ही बऱ्या वेळा एखाद्या कस्टमर म्हणून कुठल्या हॉटेलला जाता आणि ज्यावेळेस तिथं एखादा स्मेल येतो तर तुम्ही रिपीट तिथं जात नाही, मग त्याची चूक सिव्हिलच्या वेळेस झालेली असते. कारण त्याची जो पाईपलाईन आहे, त्याचा जो ड्रेनेज आहे, तुम्ही वॉशरूमला गेला तर तुम्हाला काय काय आपल्या पुण्यामध्ये छोटे किचन असतात आणि तिथून तुम्हाला वॉशरूम दाखवलं जातं. तुम्ही तिथं गेला की तुमचं पहिलं जेवण करण्याची इच्छा संपून जाते. कारण की हा ड्रॉबॅक जो आहे हे कन्सल्टन्सी सोबत असेल ना तर आम्ही खूप छोटे छोटे पॉईंट तुम्हाला त्यावेळेस सजेस्ट करतो की ठीक आहे तुमचं डिझायनिंग तुमच्या हिशोबाने असू द्या, पण टेबल चेअरचा प्लॅन असेल, ज्यावेळेस आपला वेटर सर्व्हिंग करणार आहे तर तो वेटर इथं असेल तर त्याला त्या साईडला जर 6 लोक बसले असतील तर तो सर्व्हिंग कसं करेल, त्याला त्या साईडला जागा पाहिजे का नको. हा जो छोटा छोटा पॉईंट्स आहे, ज्यावेळेस तो ट्रे घेऊन येतोय तर त्याचा ट्रे ठेवून तो सर्व्हिंग कसं करू शकेल, की ह्या ज्या गोष्टी आहेत कन्सल्टन्सी सोबत असेल ना तर सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट आणि कन्सल्टन्सी हे तिघं सोबत असेल ना तर त्या प्रॉपर्टीचं खूप चांगल्या पद्धतीने प्लॅन होतं.